हे आधी फोटो घे, फोटो घे. काय फोटोग्राफर रे. यानंतर तांबे बुवा यांचा सुद्धा या ठिकाणी या मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय सखाराम तोरसकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा बुवांचा सन्मान करायचा आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या मंडळाच्या वतीने आम्ही हा डबल बारीचा सामना, एक हरिनामाची आवड प्रत्येकाला लागावी. कलीच्या युगामध्ये आज प्रत्येक माणसाच्या घराघरामध्ये हरिनामाची, नामस्मरणाची अत्यंत गरज आहे. हे भासून आमच्या कैलासवासी महादेव देवजी परब यांच्या स्मरणार्थ आम्ही या मंडळाला 3 भाऊ मिळून आम्ही बुवांची व्यवस्था सन्माननीय बुवा विलाजी राणे यांना आम्ही देणगी स्वरूपात या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत. त्याचप्रमाणे या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी सुद्धा सन्माननीय तांबे बुवा यांना सन्मानित केलेलं आहे. दोन्ही बुवांना एक विनंती आहे की आपला भजनाचा डबल बारी जंगी सामना आहे. रूढी परंपरेप्रमाणे या ठिकाणी आपण नामस्मरण आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी या ठिकाणी व्हाव्यात आणि जी काही या ठिकाणी बसलेली प्रेक्षक आहेत ते सकाळी आपली भजन पूर्ण होईपर्यंत उठता कामा नये याची दोन्ही बुवांनी खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय बुवा आपल्या माळुंगे गावचे सत्यवानजी देवळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे ज्येष्ठ हरिनवले यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. दोघांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन आसनावर बसायचं आहे आणि ठरल्याप्रमाणे आपण या ठिकाणी भजनाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद.
माईकचा आवाज थोडा कमी कर. नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रथमतः रंगदेवता व स्थान देवता यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी निसर्गरम्य अशा या मावळुके गावी दिनांक 26 सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या 5व्या माळ्याच्या निमित्ताने 2020 भजनाचा डबलबारी भजनाचा रंगीत आणि संगीत असा सामना आयोजित करून आम्हाला 2 बुवांना इथे आमंत्रित केला. त्याबद्दल या मंडळाचे मी आभार मानतो. तसेच प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. मी बुवा कुमार संकेत सुरेश तांबे, राहणार गोळ सोमलेवाडी. मला पक्वाद साथ करता येते प्रवीण खाडी. तसेच माझी कोरस मंडळी. त्याचप्रमाणे माझ्या आज सोबतचे वाद्याने म्हणणार नाही, कारण बुवा भांडो केलेले नाही. तर माझ्या सोबतचे बुवा आहेत आदरणीय विलासजी राणे बुवा. त्यांना पक्वाद साथ करता येते आमचे दिगंबर काका व त्यांची कोरस मंडळी. यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या तर्फे आभार मानतो. तसेच या गावातील काही बुवा आहेत. आदरणीय माझे आजोबा आदरणीय काशीराम बुवा नवलू. तसेच बुवा शाहू बुवा देवळेकर, महादेव बुवा परब, शिवाजी बुवा तांबे या बुवांच्या चरणी नतमस्तक होऊन या मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी नवले आम्हाला ज्यांनी फोनवरून संपर्क साधला ते आमचे मामा संतोषजी नवले. तसेच संदीप कोरसकर यांचे देखील आभार मानतो. आमचे मामा दिनेश नवलू यांचे देखील आभार मानतो. या गावची ग्रामदेवता तसेच या गावचे दैवत श्री लिंगेश्वर, कांजळा देवी, खवळनाथ, मांडकरी यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता आई पावनाईच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सोमले बाबा, श्री लिंगनाथोबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या जगताचे आराध्य दैवत श्री गणपती गजाननाला स्मरून अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या रंगीत आणि संगीत भजनाच्या डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच एक नाव राहून गेलं, सत्यवान देवळेकर यांनी इथे खुर्चीचा मान राखायचा. तर इथे महिलाही उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो. तसेच साऊंडवाले त्यांचेही आभार मानतो. आपल्या भजनाच्या परंपरेनुसार प्रथमतः भजनाला सुरुवात करतो. नंतर काय बुवांचा आणि माझा जा काय होय तर तुम्ही बघशालच. आणि बुवा पण काय साधे नाही. बरेचसे वारीव त्यांचे ह्या पट्ट्यात होतात देवगडात आणि आम्ही बघता आहोत. असं म्हटलंच तरी चालत की आम्ही त्यांना बघूनच मोठे झालो आहोत. प्रथमतः भजनाला सुरुवात करतो.
लाल फूल दुर्वाशमी तुला प्रिय भावे लाल फूल दुर्वाशमी तुला प्रिय भावे अष्टगंध सिंधुरवणी तुला मी पाहावे उभा जन्म तुझे माझा उभा जन्म तुझे माझा वंदना करी उभा जन्म तुझे तसेच माझे कॉलेजचे मित्र जयेश तांबे इथे उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो. बरेचसे मित्र इथे आले असतील, सगळेच काय मला दिसत नाहीत, तरी पण त्यांचे पण आभार मानतोय. स्वामी चिदरत्नाची खान रे एकाएकी दान चिदरत्नाची खान रे एकाएकी दान प्राणांचाही प्राण माझा स्वामींची याद विश्वाचा प्रथम चरण धरो माय विद्याचे प्रथम चरण धरो माय विद्याचे
पुंडलिक वरदा श्री गणपती गजानन स्वयंभूमलेश्वर श्री रामेश्वर श्री कुणकेश्वर श्री कुलस्वामिनी आई पावनाई श्रीलिंग नांदोबा श्री स्वयंभूलिंगेश्वर श्री सोमले बाबा हरे हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री सत्यनारायण सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रणेश गोडे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य ध्रुवासी गुरुराव कैलासवासी कृष्णा तांबे कैलासवासी भाऊ गोडे बजरंग आधी त्यांचा काय पाहून घेऊ. बुवा तसं बघितलास तर नवरात्रीचे 9 रंग आहे, बरेच रंग दिसतात, बरेच रंग इकडे आहेत, परंतु आपलं मानवाचं जीवन सार्थकी लावणारा एकच रंग आहे, तो म्हणजे पांडुरंग. आणि या पांडुरंगाचं भजन, त्या श्री रामाचं भजन, आईचं भजन आपण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. व सांभाळून घ्यावा, थोडी भीती पण वाटतात, असे ओळखीचे दिसतात. जरा जास्तीच लवकर येईल असे वाटतं, जेवण होता त्याच्यामुळं. बाकी काय गणपती गाजवलास. जमा तसं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार. जरा वेळ जास्त झालेला त्याच्यामुळे थोडा फास्ट भजन करण्याचा प्रयत्न करतो.
गण आणि भजन झालेलो आता काय तर बोल पूर्वी बुवा तुमका माहिती आहे नवस करायचे आणि नवसार पोरगे पण व्हायचे पण आता नवस करीत नाही म्हणजे त्यांना पोरगे नको तसं नाही नारळ 60 रुपयान झालो आहे पोरगी हवी आहेत पण नारळ 60 रुपयान झालो आहे अशी महागाई खूप वाढलेली आहे थोडं बोलो बाचको होता बघा बुवा हे माझ्या मामाचं गाव आहे मामा बसलेले समोर माझे मामा असले तरी तुम्ही त्यांना मामा बनवण्याचा प्रयत्न करू नको जसा जमता तसा बोलतोय नक्कीच तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करी एक गाणं घ्या रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी हे ज्ञानेश्वर महाराज कोणाक सांगतात तर ते 6 जणी म्हणजे षड विकार आणि तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणजे तो हा विठ्ठल म्हणजे आपल्या अंतरात जो विठ्ठल तो खरो असा त्याचा अर्थ
कामने माझे हेची सर्व हॅलो, नारायण तांबे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.